Hello students, good afternoon. How are you all? Hope you all are safe and have good health. Students, welcome back to Marathi session. मुलांनो, आज आपण मराठी विषयाच्या नवीन पाठाला सुरुवात करणार आहोत. पाठ क्रमांक 16 चित्रवर्णन. मुलांनो, आधी आपण चित्रवर्णन म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊया. चित्रवर्णन हा शब्द चित्र आणि वर्णन या दोन शब्दांपासून बनलेला आहे. मग चित्र म्हणजे काय? बरोबर, पिक्चर. आणि वर्णन म्हणजे डिस्क्रिप्शन. एखादे चित्र किंवा पिक्चर डिस्क्राईब करणे म्हणजेच चित्रवर्णन करणे. मग मुलांनो, आपल्याला या पाठात अशीच काही चित्रे दिलेली आहेत ज्याचं तुम्हाला वर्णन करायचं आहे. चला तर मग आता आपण पाठाला सुरुवात करूया. पाठ क्रमांक 25, पाठ क्रमांक 16 चित्रवर्णन. बघा मुलांना, इथे आपल्याला दोन चित्रे दिलेली आहेत. त्याचबरोबर पहिल्या चित्राच्या शेजारी काही शब्द आणि दुसऱ्या चित्राच्या शेजारी काही वाक्य लिहिलेली दिसत आहेत. चला तर मग आता आपण पाठ समजून घेऊया. चित्र पहा, चित्रात काय काय दिसते ते सांगा. मग सांगा बरं मुलांनो, तुम्हाला या चित्रात काय काय दिसत आहे? बरोबर, सर्वात आधी जी इमारत दिसतीये ती काय आहे? शाळा आहे. शाळेसमोर आपल्याला मैदान दिसतंय. त्याचबरोबर झाडे दिसत आहेत. शाळेतील मुले दिसत आहेत, मुले मुली दिसत आहेत. घसरगुंडी दिसत आहे, झोका दिसत आहे, सीसॉ आहे, हो की नाही? मग मुलांनो, या चित्राच्या शेजारी आपल्याला काही शब्द दिसत आहेत ते आपण पाहूया. प्रश्न पहा मुलांनो, चित्राशी संबंधित शब्द ऐका, म्हणा. मुलांनो, पुस्तकात आपल्याला जे चित्र दिलेलं आहे त्या चित्राशी संबंधित हे शब्द आहेत. त्याचं आपण आता वाचन करूया. मग पहिला शब्द पहा मुलांनो, शाळा. शाळा म्हणजे स्कूल. दुसरा शब्द आहे मैदान. मैदान मीन्स ग्राउंड. पुढचा शब्द आहे खेळ. खेळ मीन्स गेम. त्यानंतर पुढचा शब्द लंगडी. हे एका खेळाचं नाव आहे. त्याला इंग्रजीमध्ये सुद्धा लंगडीच म्हणतात. त्यानंतर पुढचा शब्द आहे मुलांनो लगोरी. हे एका खेळाचे नाव आहे. त्यानंतर पुढील शब्द आहे मुले. मुले मीन्स बॉयज. त्यानंतर पुढील शब्द आहे फुलझाडे. फुलझाडे मीन्स फ्लॉवर. पुढील शब्द आहे दोरी. दोरी मीन्स रोप. पुढील शब्द आहे उड्या. उड्या मीन्स जम्प. त्यानंतर पुढील शब्द आहे घसरगुंडी. घसरगुंडी मीन्स स्लाइड. त्यानंतर पुढचा शब्द आहे विटी दांडू. विटी दांडू मीन्स टिप कॅट. हे एका खेळाचं नाव आहे. त्यानंतर मुलांनो, पुढील शब्द आहे झोका. झोका मीन्स स्विंग. त्यानंतर पुढील शब्द आहे मुलगा. मुलगा मीन्स बॉय. आणि शेवटचा शब्द आहे मुलगी. मुलगी मीन्स गर्ल. मुलांनो, अशा प्रकारे आपण चित्राशी संबंधित असलेले शब्द वाचलेले आहेत आणि त्याचबरोबर त्याचा अर्थही समजून घेतलेला आहे. आता पुढील चित्र पहा मुलांनो. बघा मुलांनो, आपण जे पहिले चित्र पाहिले ते शाळेच्या समोरच्या मैदानाचे होते. हे चित्र सुद्धा शाळेसमोरील मैदानाचेच आहे. मग मुलांनो, तुम्हाला या चित्रात काय काय दिसत आहे? मुले खेळ खेळत आहेत. काही मुली दोरीवरच्या उड्या खेळत आहेत, तर काही मुली खो खो खेळत आहेत. मुले लंगडी खेळताना दिसत आहेत. त्याचबरोबर कबड्डी खेळताना सुद्धा
दिसत आहेत. मैदानाच्या सभोवताली झाडे दिसत आहेत, फुलझाडे दिसत आहेत, हो की नाही? मग मुलांनो, आता आपल्याला या चित्राशी संबंधित काय प्रश्न दिलेला आहे तो पाहूया. चित्राशी संबंधित वरील शब्द वापरा, वर्णन करा. म्हणजेच काय करायचं आहे मुलांनो तुम्हाला इथे? आपण पहिल्या चित्राशी संबंधित जे शब्द पाहिले त्या शब्दांचा वापर करून तुम्हाला वाक्य तयार करायचे आहेत. चित्राचे वर्णन करायचे आहे. मग इथे आपल्याला काही उदाहरणे दिलेली आहेत, ती आधी आपण पाहूयात. पहिले वाक्य पहा मुलांनो. ही शाळा आहे. हे वाक्य पहिल्या चित्राशी संबंधित आहे. पहिल्या चित्रात आपल्याला शाळेचं चित्र दिसलं होतं ना. मग त्यासाठी कोणतं वाक्य तयार केलं आहे? ही शाळा आहे. आलं लक्षात? त्यानंतर दुसरे वाक्य पहा. शाळेसमोर मैदान आहे. बघा मुलांनो, इथे मैदान या शब्दाचा आणि शाळा या शब्दाचा वापर करून वाक्य तयार केलं आहे. शाळेसमोर काय आहे? मैदान आहे. मैदान म्हणजे ग्राउंड. त्यानंतर पुढचे वाक्य आहे. मैदानावर मुले खेळत आहेत. इथे मुले या शब्दाचा वापर करून वाक्य तयार केलेले आहे. त्यानंतर पुढील वाक्य पहा. एक मुलगी झोका खेळत आहे. बघा मुलांनो, इथे मुलगी आणि झोका या शब्दाचा वापर करून वाक्य तयार केलेलं आहे. मुलांनो, अशाच प्रकारे तुम्हाला पहिल्या चित्राच्या शेजारी जे शब्द दिलेले आहेत त्यांचा वापर करून चित्राचे वर्णन करायचे आहे. चला तर मग आपण एक शब्दाचा वापर करून वाक्य बनवायला किंवा वर्णन करायला सुरुवात करूया. लंगडी. लंगडी हे एका खेळाचं नाव आहे. व चित्र पाहून चित्राशी संबंधित काय वाक्य तयार होईल सांगा? काही मुले लंगडी खेळत आहेत. आपण वाक्याचे पुन्हा एकदा वाचन करूया. काही मुले लंगडी खेळत आहेत. आता पुढील शब्द पहा. लगोरी. लगोरी हे सुद्धा एका खेळाचं नाव आहे. मग चित्र पाहून सांगा काय वाक्य तयार होईल? काही मुले लगोरी खेळत आहेत. पुन्हा एकदा वाचूया. काही मुले लगोरी खेळत आहेत. पुढचा शब्द पहा. फुलझाडे. फुलझाडे मीन्स फ्लॉवर. चित्र पहा आणि काय वाक्य तयार होईल सांगा? शाळेभोवती फुलझाडे आहेत. पुन्हा एकदा वाचूया. शाळेभोवती फुलझाडे आहेत. दोरी. दोरी म्हणजे रोप. मग चित्र पहा आणि काय वाक्य तयार होईल सांगा? एक मुलगी दोरीवरच्या उड्या खेळत आहे. पुन्हा एकदा वाचा. एक मुलगी दोरीवरच्या उड्या खेळत आहे. पुढील शब्द पहा. घसरगुंडी. घसरगुंडी या शब्दाचा वापर करून काय वाक्य तयार करता येईल? काही मुले व मुली घसरगुंडी खेळत आहेत. पुन्हा एकदा वाचूया. काही मुले व मुली घसरगुंडी खेळत आहेत. पुढचा शब्द आहे विटीदांडू. विटीदांडू हे एका खेळाचं नाव आहे. मग यापासून काय वाक्य तयार होईल? काही मुले विटीदांडू खेळत आहेत. पुन्हा एकदा वाचूया. काही मुले विटीदांडू खेळत आहेत. पुढील शब्द आहे झोका. झोका मीन्स स्विंग. मग झोका या शब्दाशी संबंधित काय वाक्य तयार होईल? एक मुलगा झोका खेळत आहे. पुन्हा एकदा वाचूया. एक मुलगा झोका खेळत आहे. बघा मुलांना, अशा प्रकारे आपण दिलेल्या शब्दांचा वापर करून चित्राचे निरीक्षण करून वाक्य तयार केलेली आहेत. मग आता आपण तयार केलेल्या वाक्यांचे वाचन करूयात. ही शाळा आहे. शाळेसमोर मैदान आहे. मैदानावर मुले खेळत आहेत.
एक मुलगी झोका खेळत आहे. काही मुले लंगडी खेळत आहेत. काही मुले लगोरी खेळत आहेत. शाळेभोवती फुलझाडे आहेत. एक मुलगी दोरीवरच्या उड्या खेळत आहे. काही मुले व मुली घसरगुंडी खेळत आहेत. काही मुले विटीदांडू खेळत आहेत. एक मुलगा झोका खेळत आहे. बघा मुलांनो, अशा प्रकारे आपण दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून त्याचे चित्रवर्णन करायला शिकलेलो आहोत. कळालं ना तुम्हाला चित्रवर्णन कसं करायचं ते? चला मग मुलांनो, आता आपण आणखी एक उदाहरण पाहूया. आणखी एका चित्राचे निरीक्षण करून त्याचे चित्रवर्णन करूया. बघा मुलांनो, हे चित्र कशाचे आहे? तुम्हाला या चित्रात काय काय दिसतंय आधी त्याचे निरीक्षण करा. सर्वप्रथम आपण चित्रातील गोष्टींची नावे ओळखूयात. बघा मुलांनो, हे चित्र कुठले आहे? बागेतील आहे. बाग म्हणजे गार्डन. या गार्डनमध्ये आपल्याला झाडे दिसत आहेत. झाडे मीन्स ट्री. त्यानंतर काही मुले मुली खेळताना दिसत आहेत. मुले मुली मीन्स गर्ल्स अँड बॉयज. त्याचबरोबर झाडावरती एक खारुताई बसलेली आहे. खारुताई मीन्स खार, स्क्विरल. इथे जवळच आपल्याला बदक दिसत आहेत. बदक म्हणजे डक. या बागेत आपल्याला एक तलाव दिसत आहे. तलाव मीन्स लेक. व या तलावामध्ये तुम्हाला काही होड्या दिसतील. होड्या मीन्स बोट. त्याचबरोबर इथे आपल्याला तलावामध्ये बदके आणि हंस दिसत आहेत. बदक मीन्स डक अँड हंस मीन्स गूज. त्याचबरोबर काही मुले मुली खेळताना दिसत आहेत. इथे एक कुत्रा सुद्धा आपल्याला दिसत आहे. कुत्रा मीन्स डॉग. त्यानंतर बघा मुलांनो, इथे एक छोटेसे दुकान आहे. दुकान मीन्स शॉप. त्याचबरोबर या दुकानाच्या शेजारी बघा एक बाग दिसत आहे. बाग मीन्स बेंच. त्या बाकावर एक मुलगी आणि एक बाई बसलेली आहे. बाई मीन्स वुमन. तिथेच तुम्ही जवळच बघाल तर खाली तुम्हाला कबुतरे दिसतील. कबुतरे मीन्स पिजन्स. ते काय करत आहेत? दाणे टिपत आहेत. दाणे मीन्स ग्रेन. आणि पक्षी आकाशात उडत आहेत. पक्षी मीन्स बर्ड्स. आपण चित्राचे निरीक्षण करून त्यातील गोष्टींची नावे तर ओळखलेली आहेत. आता आपण त्या नावांच्या आधारे वाक्य तयार करूयात. बघा मुलांनो, आता आपण चित्राचे निरीक्षण करून एक एक वाक्य तयार करूया. पहिले वाक्य, ही बाग आहे. बाग मीन्स गार्डन. बागेत छोटासा तलाव आहे. छोटासा मीन्स स्मॉल अँड तलाव मीन्स लेक. एक मुलगा आणि त्याची आई हंसांना खाऊ घालत आहे. हंस मीन्स क्रेन. त्यांचा रंग कसा असतो? पांढरा, व्हाईट. एक मुलगा छोट्या होडीसोबत खेळत आहे. होडी मीन्स बोट. तलावात बदके, हंस व होड्या दिसत आहेत. बदके मीन्स डक्स. हंस मीन्स गूज आणि होड्या मीन्स बोट्स. बाकावर एक मुलगी आणि बाई बसलेली आहे. बाक मीन्स बेंच. मुलगी मीन्स गर्ल अँड बाई मीन्स लेडी. कबुतरे दाणे टिपत आहेत. कबुतरे मीन्स पिजन आणि दाणे मीन्स ग्रेन्स. पुढचे वाक्य पहा. बागेत एक दुकान आहे. दुकान मीन्स शॉप. आणि शेवटचे वाक्य, काही मुले कुत्र्यामागे धावत आहेत. कुत्रा मीन्स डॉग. बघा मुलांनो, अशा प्रकारे आपले हे सुद्धा चित्रवर्णन पूर्ण झालेले आहे. चित्रांच्या आधारे नावे ओळखून चित्रवर्णन कसे करायचे हे आपण या पाठाद्वारे समजून घेतलेले आहे. मग
आता तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकातील तुम्हाला आवडणारे कोणतेही एक चित्र पहा, त्याचे निरीक्षण करा आणि चित्रवर्णन करण्याचा सराव करा. अशा जास्तीत जास्त चित्रांचा तुम्हाला चित्रवर्णन करण्याचा सराव करायचा आहे. आलं लक्षात? मुलांनो, अशा प्रकारे आपला पाठ क्रमांक 16 चित्रवर्णन पूर्ण झालेला आहे. आता आपण भेटूया पुढच्या पाठाला. थँक यू.